एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया। नंदुरबारमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे। रस्त्यासाठी दडगावच्या ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे। तर वन विभागाची मंजुरी असूनही रस्ता रखडला असा प्रशासनाविरोधात संताप इथे व्यक्त करण्यात येतोय। रस्त्याअभावी पाणी आणि दळणवळणासाठी ग्रामस्थांची मोठी कसरत सध्या सुरू आहे। तर याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांचं इथे आंदोलन सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे। नंदुरबारमधील आपण हे दृश्य पाहतोय। दडगाव तालुक्यातील गौऱ्या बोडल्याचा पाडा इथे 20 वर्षापासून शासनाचा टँकर सुरू होता पाण्यासाठी। हे टंचाईग्रस्त पाडा आहे। अजून तिथे त्या पाड्याला पोहोचण्यासाठी 1 किलोमीटर रस्त्याची आवश्यकता आहे। आम्ही शासनाकडे वेळोवेळी रस्त्याची मागणी करून सुद्धा दुर्लक्ष होत आहे। त्यासाठी आम्ही आज पूर्ण गावकरी आणि आम्ही पदाधिकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा उपोषण मागे घेणार नाही। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। अमरमहल ते वडाळा, परळ, ट्रॉम्बे आणि तुर्भे जलबोगदा करण्याचं काम आता हाती घेण्यात आलेले आहे। उच्चस्तरीय जलबोगदा कार्यान्वित करण्याचं काम आता हाती घेण्यात आलंय। 5 मे रोजी दुपारी जलकामे केली जाणार आहेत। एम पूर्व एम पश्चिम विभागात पाणी पुरवठा तात्पुरता बंद राहणार आहे। तर विदर्भात उष्णतेची तीव्र लाट। बुलढाण्याच्या खामगावमध्ये 45° तापमान आहे। तर तीव्र उन्हाचा फुल विक्रेत्यांना फटका बसला। आता ऑर्डर मिळाल्यावरच बुके आणि हार तयार होणार असा निर्णय आता फुल विक्रेत्यांनी घेतलाय। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू होणार। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवलाय। जम्मू श्रीनगर दरम्यान धावणाऱ्या 20 डब्यांचे वंदे भारत एक्सप्रेस 2 मे पासून रेल्वे सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी आता सुरू होणार आहे। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा नीचांकांवर। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 94.88 नीचांकांवर। तर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घसरण झाली आहे। तर इराणने शहाणपणाने वागावं, मवाळ भूमिका नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा आहे। रॅम्बो स्टाईल फोटो शेअर करत इशारा देण्यात आलेला आहे। इराण स्वतःला सावरू शकत नाही असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात। इराणला अन्न वस्त्र विरहित करार असा करायचा हेच कळत नाहीये असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। तर जळगावात सिलेंडर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आलाय। कारवाईत एकूण 157 गॅस सिलेंडर हस्तगत करण्यात आले। तर एकूण 4,27,500 रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे। तर धुळ्यात वाढत्या उष्णतेने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालंय। तीव्र तापमानाचा गोशाळांनाही फटका बसलाय। सुमारे 15 ते 20 गोशाळांमध्ये चाऱ्याचे गंभीर संकट निर्माण झालंय। उष्णतेमुळे जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होतोय। प्रशासनानं तातडीनं मदत करावी असं गोशाळा चालकांकडून मागणी करण्यात येते। गोसेवा संघ पांढरापूर धुळे येत्या 35 वर्षापासून आम्ही या ठिकाणी गोसेवेचं कार्य करत आहोत। सध्या परिस्थिती उन्हाच्या टंचाईने म्हणा, अवकाळी पावसाने म्हणा, आम्हाला चाऱ्याची मुबलक प्रमाणात चारा नाही। आमच्या गोशाळेमध्ये सध्या आता 60 ते 65 गुरांची आम्ही सेवा करत आहोत आणि त्या पद्धतीप्रमाणे प्रशासनाने आम्हाला काहीतरी आर्थिक व्यवस्था म्हणा, काहीतरी चाऱ्याची उपलब्धता म्हणा करून द्यावी। ही चारी टंचाई कायम भासायला नको। येत्या 2-3 महिन्यापासून चाऱ्याची टंचाई खूप भासल्या कारणाने या ठिकाणी गायींची व्यवस्था सेवा करायला आम्हाला अडचणी होत आहेत। त्यासाठी प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।